पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली आज सर्वपक्षीय बैठक। अमेरिका इराण युद्धामुळे बैठकीचं आयोजन। आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं सूप वाजणार। अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस। अजित पवार विमान अपघाताबद्दल रोहित पवारांची धावपळ सुरूच। रोहित पवार पुन्हा एकदा पत्रकार परिषदेतून नवे पुरावे देण्याची शक्यता। अजित पवार विमान अपघात प्रकरणी पहिला गुन्हा दाखल। रोहित पवारांच्या तक्रारीनंतर कर्नाटकात गुन्हा दाखल। उद्धव ठाकरे आणि सभापती राम शिंदेंच्या दालनामध्ये मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे आदित्य ठाकरेंमध्ये झाली चर्चा। उद्धव ठाकरेंचा कार्यकाळ संपला। ठाकरेंसह 8 सदस्यांना सभागृहात दिला निरोप। ठाकरे परतणार, इतरांचं काय, हा सवाल कायम। माळशिरसमध्ये लव्ह जिहाद हिंदू असल्याचं सांगून मुलीची केली फसवणूक। अवैध सीडीआर प्रकरणी विरोधक विधानसभेमध्ये उठवणार आवाज। काँग्रेस आमदार नाना पटोले यांची माहिती। बोंदू खरातवरती 7वा गुन्हा दाखल। एका तरुणीला फसवून अत्याचार केल्याचं नवं प्रकरण उघड। खरातला कोठडी पोलीस ऍक्शन मोडवरती। खरातच्या मिरगावातल्या फार्म हाऊसवर पोलिसांकडून झाडाझडती। बोंदू खरातला 29 मार्च पर्यंत पोलीस कोठडी। नाशिक जिल्हा न्यायालयाचा निर्णय। अशोक खरातला फाशीच द्या, सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाईंची मागणी। मुंबई मनपाच्या पाणीपट्टी वाढीला विरोध। पाणीपट्टी वाढ म्हणजे मुंबईकरांवर अन्याय। विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकरांचं वक्तव्य। उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मुंबईमध्ये धडक कारवाई। बांगलादेशी फेरीवाल्यांचा अनधिकृत हातगाड्या हटवल्या गेल्या। काँग्रेस नेत्यांना सोनिया गांधींना रुग्णालयामध्ये केलं दाखल। छातीमध्ये दुखत असल्यानं केलं रुग्णालयात दाखल। राहुल गांधी आणि प्रियांका गांधी दोघेही रुग्णालयात उपस्थित। राज्यामध्ये पेट्रोल डिझेलची टंचाई होण्याची भीती। रात्री पेट्रोल पंपाबाहेर वाहनधारकांच्या लांबच लांब रांगा। डोनाल्ड ट्रम्प यांचा पंतप्रधान मोदींना फोन। पश्चिम आशियातील सद्यस्थितीवर झाली चर्चा। होर्मुझची सामुद्रधुनी खुली ठेवण्यावरती दिला भर। रेल्वे तिकीट परताव्याचे निकष बदलले। 8 तास आधी रेल्वे तिकीट रद्द केल्यासाठी अर्धेच पैसे प्रवाशांना मिळणार। प्रवाशांच्या खिशाला कात्री। एप्रिलपासून नवे नियम होणार लागू।